हितांशवर खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आता आम्ही निघालोय हॉस्पिटलला, वहिनीला ॲडमिट केलंय आणि हा चलो सगळं पॅक करून झालंय आणि आता आम्ही निघालोय उमरेडसाठी। उमरेडला त्यांना ॲडमिट केलं गव्हर्नमेंट हॉस्पिटलला। काही थोडं पॅकिंग होतं ते झालंय आणि आज काय होणार मुलगा की मुलगी माहीत नाही, पण मी आत्या नक्की जरूर होणार। तर चला समोरचा प्रवास दाखवते मी। त्यांशी तू आज काय बनणार आहे? ताई पाहिजे की दादा? ताई दादा नाही। आणि इथेचं गेट बघा किती सुंदर दिसतं। मैंने मैचिंग घातले तू आज। हेलो कर दो सबको। हम कैसे बोलते वीडियो में, मैं कैसे बोलते? हाँ 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 ओके। और ये मेरी फैमिली है। थैंक यू। और सब्सक्राइब कर दो। आम्ही पोहोचले उमरेडला। उमरेडला आता जवळपास इथून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असेल। एक आत्या बनण्याची खुशी पण चेहऱ्यावर दिसत तरी खूप वेगळी आहे आणि काय म्हणता येईल, बोलायला शब्द कमी पडत आहे। आज खूप छान वाटत आहे। अजून तरी डिलिव्हरी व्हायची, आम्हाला असं वाटलं आम्ही जाईपर्यंत होऊन जाईल, पण डॉक्टर बोलले थोडा वेळ लागेल आणि नॉर्मल आहे त्याच्यामुळे तेवढं टेन्शन नाही आहे। नॉर्मलला पण तेवढंच पेन होते, हे पण तेवढंच असे, कारण माझं पण सी सेक्शन झालं त्यामुळे सी सेक्शनलाही जेवढा त्रास असतो तेवढा नॉर्मलला पण होत असेल। तर आत्ता बघू काय होते। खूप उत्सुकता लागली आहे, वाट तर आतुरतेने बघत एवढ्या दिवसाची, म्हणजे असते नाही काय होणार। आमच्याकडे असं काही नाही, कारण आम्हाला मुलगा झाला तरी छान आहे, मुलगी झाली तरी आनंद आहे। आणि मला तर एक आत्याचं भाषेचं नातं कसं वेगळं असतं, एक बॉन्डिंग असते त्या नात्यामध्ये, तर ते नातं खूप अनुभवला आवडेल। पण आता देवाची इच्छा स्वामींची काय होते ते, तर चला बघू आज होते की उद्या होते, अजून वेटिंगवरच आलो तर आहो इकडे। 1-2 कामं आहे ते आटपून घेणार आहे मी आणि भेटूया। तर हे आहे माझं छोटंसं गाव, नागपूरवरून 35 किलोमीटर अंतरावर। तर एक उमरेड तालुका म्हणून आहे आणि इथेच माझं सासर आणि माहेर दोन्ही पण आहे, त्यामुळे इथल्या खूप काही गोड आठवणी आहे। मी उमरेड सोडून गेले तरी पण एक अटॅचमेंट जी असते ना आपल्याला, ती जुळलेली आहे। आणि खूप सुंदर असं उमरेड आहे, जिथे म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप रिजनेबल प्राईजमध्ये आणि मनमिळावू लोक मिळणार। आणि खूप असं तर वहिनींचा डिलेवरीचा वेळ जसं यायचं होतं तसा म्हणजे वेळ व्हायचा होता आणि आम्ही आता पोहोचतोय उमरेडला रुरल हॉस्पिटलला। तर बघूया कसं होते दिवस आजचा जाते। तर आला आम्ही हॉस्पिटलमध्ये आणि वहिनीसाठी आणलं होतं साबुदाणा आणि वहिनी एवढ्याला असते आमच्या। वहिनीची इच्छा होते ना शेवटचा साबुदाणा खायचा होता। मी घरी काल सांगितलं होतं, काल बगर खाल्ला होता पण आज साबुदाणा होता, तर मग साबुदाण्याची खिचडी बनवून यायला भरपूर वेळ झाला आहे। आमच्या बापाला भूक लागली असेल गं। वहिनीला वेळ असल्यामुळे आम्ही इथे काही थोडं मार्केटिंग करायला आलो। सामान घ्यायचं होतं, छोट्या बाळांचे कपडे। तर छोट्या बाळांचे कपडे तर आधी जास्त स्टार्टिंगला नव्हते घेतले, काही 1-2 पीस होते जे शर्ट वगैरे ते मी धुवून स्वच्छ करून आणलेले आणि नंतर मग काही वस्तूच्या अशा ज्या पाहिजे होत्या त्या घेतल्या आम्ही। आणि इथे आमच्या उमरेडमध्ये सारडा फॅशन म्हणून आहे, खूप सुंदर छान दुकान आहे तिथे। तर मी तिथे ब्लँकेट बघितले, काही गोधडी बघितल्या होत्या ज्या मला आवडल्या, तर ही दोड घेतलेली मी आणि ब्लँकेट घेतलेले त्याचं। आणि छोट्या बाळासाठी मग कॅप जसं झालं, काही ज्या वस्तू मला ज्या पाहिजे होत्या त्या घेतल्या। आणि तेव्हा 15 ऑगस्टचं सीझन असल्यामुळे असं छानसं डेकोरेशन तिथे सजवले होते ड्रेसेसचे आणि कॅटलॉग बघून खूप छान वाटलं। आणि
सगळं सामान घेऊन आम्ही परतीला 9:30 ते 10 वाजले. तोपर्यंत वाट बघितली. मग आई बोलले की चला निघून जा, कारण उद्या जर डिलेवरी झालं तर आणखी रिटर्न मला टिफिन घेऊन जायचं होतं. तर असा हा दिवस गेला. प्रतीक्षा आणखी बघू काय होते समोर. ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघा खूप छान आहे. आणि वहिनीला तितकं नाही. आणि मग पहाटेला थोडं पेन झाले होते. तर मग तिकडून आल्यानंतर थोडं स्वयंपाक करून मग काय खूप थकलेलं, मग बेसन भात बनवून दिवस एंड केला. आणि असं आहे, छोटे छोटे क्लिप्स तुमच्यासोबत मी शेअर करत आहे, कारण पुष्कळ संग्रह जमा झालेले. तर ब्लॉग कसे वाटतं कमेंट करून नक्की सांगा. नागपूरच्या मुलीला सपोर्ट करा आणि असेच ब्लॉग तुमच्यासोबत मी छान छान घेऊन येणार. तर तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पुन्हा भेटूया.